नमस्कार सगळ्यांना. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे 16 सख्यांचा कल्ला माय लेकरांचा. बरं, मी जेव्हा सगळ्या आईबाबांना विचारतो की तुम्हाला सगळ्यात जास्त भीती कसली वाटते, तर त्या सगळ्यांनी उत्तर दिलं की जेव्हा आमची मुले जेव्हा शांत बसलेली असतात ना, तेव्हा भीती वाटते. कारण त्यावेळेला काहीतरी कुरापती गोष्टींचा त्यांच्या डोक्यात विचार सुरू असतो. मी म्हटलं हो का, तर ते म्हणाले की हो. त्यामुळे मुलं अशी नजरेसमोर असतील ना, तेव्हा छान वाटतं, तेव्हा बरं वाटतं, तेव्हा सुरक्षित वाटतं. म्हटलं अच्छा, मी एक काम करा, तुम्ही तुमच्या सगळ्या मुलांना माझ्याकडे घेऊन याच. आणि म्हणूनच या सगळ्या माझ्या सख्या आहेत ना, त्या सगळ्या त्यांच्या लेकरांना घेऊन आपल्या आजच्या या 16 सख्यांचा या कार्यक्रमात सहभागी झालेले आहे. तुम्ही एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि मी आमंत्रित करतो माझ्या सगळ्या सख्यांना आणि त्यांच्या लेकरांना, या लवकरात लवकर इथे या. दार्या, तुझं नाव सांग बरं. राजवीर. राजवीर. ओके, कितवीला आहेस? थर्ड. आता थर्डला गेला. अच्छा, थर्डला गेलास. ओके. आणि शाळेचं नाव काय? इथे त्याने टेक्नोकूल. कुठल्या स्कूल? हा, इथे तन्या. इथे ये. मला वाटतं इथे बोललं आलं असतं, व्यवस्थित बोल. हा, शाळेचं नाव काय? ती चैतन्य टेक्नोकूल. ती चैतन्य टेकली. कोण टाकले आणि कोण थकले? हा, पुन्हा एकदा सांग. पुन्हा हा, व्यवस्थित मोठ्याने. माझ्या शाळेचे नाव. माझा शाळेचे नाव ची टकलो. हा, श्री चैतन्य टेक्नोकूल. श्री चैतन्य टेक्नो स्कूल हे नाव आहे. आता कळलं शाळेचं नाव. मगापासून ते टकले असं काहीतरी चाललं होतं, पण व्हेरी गुड. आणि बाळा, तुझं नाव सांग बरं. अंजली दत्ता वाघमारे. शाळा कुठली तुझी? संजीवनी विद्यालय. हा, संजीवनी विद्यालय. हो ठीक आहे. हा, आणि कितवीला आहेस तू? पहिलीला आहेस? हो, अच्छा, ओके. बरं, तुला काय वाटतं, तू मोठी झाल्यावरती काय व्हावं असं वाटतंय तुला? टीचर. अच्छा, टीचर होणार आहे. वा, किती गोड. आता आईशी बोलूया आपण. मी माहेरात आले, एक उखाणा घेणार आहे. झाड जुमऱ्याचं, फुल उमऱ्याचं, ताकाची कडी, लाखाची वडील, लेक कुणाची, आई बापाची, सून कुणाची, सासू सासऱ्यांची. आता वाघमारे जेवाय बसले, समय लावते 360. बरं, आता हा जो पहिला खेळ आहे, खेळाचं नाव आहे एक चेंडू झेंडूबाई. खेळाचं नाव काय? एक चेंडू झेंडूबाई. एक चेंडू झेंडूबाई. नाही, एक चेंडू झेंडूबाई. एक चेंडू झेंडूबाई. एक चेंडू झेलूबाई. झेलूबाई आहे का? एक चेंडू झेलूबाई. ओके, नाव कळलेले. आता काय करायचं मी सांगतो. हा, प्रत्येक आईच्या हातामध्ये भांडे, प्लॅस्टिकचं आणि चेंडू आहे. मी 1 2 3 म्हटल्यानंतर एक चेंडू तुमच्या समोरचे जे चौकोन आहेत ना, त्या चौकोनामध्ये असे सरपटी टाकायचे, पण त्या चौकोनामध्ये चेंडू थांबले पाहिजे. 1 2 3. अरे, नेक्स्ट. अरे देवा. हा, रेडी नाही. अरे क्या बात है, व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. ओके, ये बातें. स्लो डाउन. ओके, ये बात है. ओके, हाँ, ओके, व्हेरी गुड. हाँ, चौकोनात जातच नाहीये. हा, तिथल्या कुठल्या चौकोनात गेलीस तू? त्यांना कुठे पिकनिकला पाठवतेस का दुसरीकडे? शेवटचा चेंडू. ओके,
अरे भलत्याच चौकोनात टाकतायत तुम्ही. हा रेडी. ओके. आणि सगळे चेंडू टाकून झालेले आहेत आणि आता बघूया आपण मोजूया. रजनीताईने एकच चेंडू इथे आपल्या चौकोनात गोळा केलेला आहे आणि शुभांगीताईंनी सुद्धा एकच चेंडू चौकोनामध्ये गोळा केलेला आहे आणि रंजनाताईंनी सुद्धा एकच चेंडू इथे गोळा केलेले आहेत. सगळ्यांनी ठरवून केले का एक एकच चेंडू? ओके. हा इथे काहीतरी एक चेंडू वाढलेला आहे आणि छायाताईंनी 2 चेंडू गोळा केलेले आहेत. त्याच्यानंतर धोंडूताईंनी एक चेंडू तिच्या चौकोनामध्ये गोळा केलेला आहे आणि अरे बापरे, ह्या चौकोनात तर बघा एकही चेंडू गोळा झालेले नाही आहे. तर त्याच्यामुळे ताई निर्णय असा आहे, मोनिकाताई आणि मयंक तुमची जोडी बाद झालेली आहे. पाच जोड्या गेलेल्या आहेत. आपल्या पुढच्या खेळाकडे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ताई तुझं नाव सांग बरं. माझं रंजना हर्षवर्धन वानखेडे. बरं ताई, माहेर म्हटल्यानंतर कोण येतो तुझ्या डोळ्यासमोर? आई. आई. हा, काय सांगशील आईबद्दल? आता सध्याच आईचा असा चेहरा लक्षात येतो की आई आणि आम्ही सर्व एवढं दुःखात आहे की जस आता आमचा बारका भाऊ ऑफ झाला. पण काय झालं होतं ते? अगोदर तो भरती होता दवाखाना, तिथून तो 1 महिना व्हेंटिलेटरवरती होता. डॉक्टर बोलले की आम्ही गॅरंटी घेत नाही, तो गेल्यासारखा झाला. पण तो 1 महिना व्हेंटिलेटर राहून तो रिटर्न आला. त्याच्यातून तो बाहेर पडला, एकदम नॉर्मल झाला. डॉक्टर बोलले की आम्ही असा पहिला केस आहे की हा अक्षरशः देवाला भेटून आला. परत 1 महिन्याच्या नंतर परत माहिती पडला का परत आजारी पडला. नंतर त्याला हॉस्पिटलने नेलं तर डॉक्टर बोलले याचं पूर्ण रक्ताचं पाणी झालं आहे, आम्ही गॅरंटी घेत नाही. तरी आम्ही भावाला भेटायला गेलो तरी तो बोलतोय की मला काय नाही होणार, अगं मला काही झालं ना मी परत पुढचा जन्म घेऊन वापस येणार, असं तो आम्हाला बोलायला लागला. आमच्या तर हातपायच पूर्ण लुस्त पडले की असा का बोलतो ह्या. पण डॉक्टर त्याला आतमध्ये नेऊन त्याच्याशी काय केलं काय माहिती नाही. नंतर 1 तास 2 तासांनी लगेच संध्याकाळपर्यंत लगेच बातमी दिली तुमचा भाऊ ऑफ झाला. असं का माहिती नाही असं काय केलं. ताई, तुझ्या दुःखात आम्ही सगळेच सहभागी आहोत. शुभांगीताई, माहेर म्हटल्यानंतर असं कोण येतं डोळ्यासमोर तुझ्या? माहेरामध्ये तर बदलापूरलाच भाऊ आलेला आहे. आई वडील तर वारले, तर असं माहेरचं सपोर्ट कोणी नाही, फक्त आम्ही भावंडच आहोत. ओके. काय असा प्रसंग तुला इथे सांगावा असं वाटतं? की आज इथे लहान मुलांना बोलवलेलं आहे सोबत, तर मी माझ्या लहान मुलाला घेऊन आलेले. म्हणजे माझ्या लहान मुलाचा हा प्रसंग एकच आठवतो मला नेहमी. हा माझ्या पोटात असताना माझ्या नातेवाईकांनी मला की नको, आता वय आहे का तुझं, म्हणजे परत मूल जन्म द्यायचं, 2 मुली आहेत तुला, काय गॅरंटी की तुला परत मुलगाच होईल. म्हणून माझ्या नातेवाईकांनी सगळ्यांनी मला बोलले होते नकोस आता हे, म्हणजे तेवढंच नकोस. पण मी तरी कोणाचं ऐकलं नाही. मला महादेवावर विश्वास होता आणि मी आहे ना तरी सुद्धा सगळ्यांच्या विरोधात जाऊन मी माझ्या बाळाला जन्म दिलेला. माझी इच्छा आहे त्याला मला एकदम मोठा IAS ऑफिसर बनवायचं. वा, नक्कीच. आणि तुझा ही इच्छा आणि तुझे स्वप्न लवकरच लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करतो. ताई, धन्यवाद. ताई, वर्षातून किती वेळा माहेरी जाणं होतं? मी 1-2 वेळा जाते माहेरला. माझं लांब आहे ना, लातूर साईडला आहे. अच्छा. पण मग जेव्हा तू जातेस का सगळ्यात आधी कोणाला भेटतेस? मी माझ्या वडिलांना पप्पांना भेटते.
असा क्षण आहे की मी खूप लहान होते, 5 वर्षाची होते आणि गावाकडे सकाळी सकाळी लाईट नसायची ना, मग त्याच्यामुळे आपलं दिवा छोटासा घेऊन काम करायचे. ते घरातून उठली सकाळी आणि आले, ते दिव्याने पेट घेतला माझ्या फ्रॉकला आणि मी पूर्ण जळाले. भरपूर प्रयत्न केला पण तो जाळ काही विझला नाही. आणि त्या टायमाला गाड्या वगैरे हॉस्पिटल काही नव्हते. मग त्याच्यानंतर पूर्ण मग आमचं तालुक्याच्या ठिकाणी घेऊन गेले बैलगाडीमध्ये. 6 महिने पूर्ण मी अशी खूप रडायची आणि तेव्हापासून मी आज 32 वर्षाची आहे. आजपर्यंत ते मला साथ देतात. माहेर म्हणजे एका मुलीसाठी देवापेक्षाही खूप हे असतं. एक तर मी माझ्या आईला 14 वर्षानंतर झालेली मुलगी आणि त्याच्यामध्ये हा प्रसंग आला. आपल्या 5 वर्षाच्या मुलीला ह्या वेदना होत आहेत हे बघताना आई वडिलांना काय त्रास झाला असेल हे सुद्धा मी समजू शकतो. हा भाग बाबा जेव्हा नक्कीच बघतील तेव्हा त्यांचेसुद्धा डोळे असेच पाणावलेले असते आणि मला खात्री आहे ते सुद्धा तितकेच भावूक होतील आणि ते नक्कीच लपवून करतील. छान वाटलं तुझ्याशी पण बोलून, सगळ्यांशी बोलून. आता आपण खेळायला सुरुवात करायची. ओके. आणि माझ्या या सगळ्या सख्यांसोबत छान गप्पा केल्यानंतर आता आपण सुरू करूया आपल्या या दुसऱ्या खेळाला. कारण या खेळातून 2 जोड्या बाद होणार आहेत. या खेळाचं नाव आहे उडी बाबा. काय करायचंय, आता तुमच्या आईच्या हातामध्ये एक प्लॅस्टिकचं भांडे आहे आणि त्याच्यामध्ये 3-3 चेंडू आहे. काय करायचंय, मी 1 2 3 म्हटल्यानंतर एक चेंडू घ्यायचा आणि उडी मारत मारत तुमच्या समोर एक सफेद रंगाची रेषा असणार आहे, ती रेषा पार करायची. पण ही रेषा पार केल्यानंतर तो चेंडू तिथेच ठेवायचा आहे. ओके, कळलं तुम्हाला? सुरू करायचं खेळायला. 1 2 3. हा, सुटला बॉल पायातून की पुन्हा यायचंय हा मागे. शबाश शबाश. हा, व्हेरी गुड. हा, शबाश, लवकर यायचंय. हा, व्हेरी गुड ताई. हा हा, ठीक आहे. हा, लवकर व्यवस्थित हे करायचंय. एक या बाद, ये टप्पा, ये बा, शबाश. हा, बरोबर. हा, बरोबर आहे. हा, लवकर, बरोबर आहे. पुढे जा. शबाश. हा, लवकर घे. हात वरती कर. हा, शबाश. हा, लवकर. हा, एक ये पाच. हा, हा, पुन्हा सुटला. हा, व्हेरी गुड. शबाश. अरे पुन्हा निघल्या बॉल. हा, रेडी. हा, पुन्हा ये इथं ये. हा, इथं ये. धनश्री ये लवकर. सावकाश. ये बात, ये लवकर ये. हा, शबाश. इथून मागे. हा, व्हेरी गुड. हा, ये लवकर ये इथे. हात वरती करायचंय. हा, हा, व्हेरी गुड. शबाश. हा, लवकर. बरोबर आहे. हा, बरोबर आहे. अरे निघाला, परत यायचंय मागे. शबाश. पुन्हा जायचंय मागे. हात वरती करायचंय. ओके. हा, निर्णय असा आहे की ज्या 3 जोड्या आपल्या शेवटच्या खेळाकडे गेलेल्या आहेत त्यातली पहिली जोडी आहे शुभम आणि रजनीताई यांची एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. दुसरी जोडी आहे राजवीर आणि शुभांगीताई यांची एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि तिसरी जोडी आहे कनिष्का आणि रंजनाताई यांची एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आता आपण जाणार आहोत आपल्या शेवटच्या खेळाकडे. पण त्याआधी आपण काय सुरू करणार आहोत, बरोबर आपला अत्यंत महत्त्वाचा आणि खूप सुंदर असा भाग ज्याची तुम्ही वाट पाहताय, ज्याचं नाव आहे पत्र मनातलं. आजच्या भागामध्ये सुद्धा आपण 2 पत्र निवडलेली आहेत. तर आपण पत्राचं वाचन करूया. त्याआधी आपण सुरुवात करूया ह्या जोडीपासून. साक्षी दीदी कशी आहेस, बरी आहेस ना? तू किती लांब राहतेस, ते पण कोल्हापूरला. तू माझी खूप फेवरेट आहे. माझी गालवरून तू गप्पे देतेस ना,
ते मला खूप आवडतात. सोजल आणि सेजल कसे, त्यांना घेऊन ये लवकर. माझी आठवण काढते की नाही? ये लवकर, नाहीतर माझी शाळेची सुट्टी पडली तर मी येते. तू नेहमी माझ्या ड्रिंकमध्ये येतेच. लवकर भेटूया. मिस यू. दीदीला पत्र लिहिलंयस तू. दीदी कुठे असते? कोल्हापूरला असते. हो, आणि तू राहायला कुठे? मी घाटकोपरला. तू घाटकोपरला आणि मोठी दीदी कोल्हापूरला. हा. मग असं कोल्हापूरला का राहते ती? तिचं लग्न झाले. एवढी मोठी दीदी आहे? हो, ओ अच्छा. आज हे पत्र तिने लिहिले, कसं वाटतंय तुला? छान वाटतं. छान वाटते. हो. पण तू असं कधी लिहिलं होतंस पत्र कोणाला? आई वडिलांना लिहिलेले. आई वडिलांना लिहिले नाही. पण सध्याच्या काळात वगैरे कधी लिहिलंस असं वाटलं लिहावं असं? मग आज जेव्हा सध्याची मुलगी पत्र लिहिते तिच्या दीदीला, कसं अगदी मनापासून कसं वाटते? खूप म्हणजे खूप हे छान वाटतं. छान वाटते. डोळे पाणवलेत तुम्ही. काय झालं? कोणाची आठवण येते? आईची. आईबद्दल काय सांगशील? माझ्या वाईट काळात आईवडील मला खूप साथ दिलेली. आज या जगात दोन्ही माझे आई वडील नाहीत. नाहीये. साई, मला असं वाटतं की आई बाबा जिथे कुठे असतील ते खुश असतील, आनंदी असतील. पूर्ण कुटुंबाच्या पाठीशी त्यांचे आशीर्वाद आहे. ठीक आहे. आता आपण ह्या जोडीशी बोलूया. तुझं नाव सांग बाळा. तनिष्का हर्षवर्धन वानखेडे. कोणासाठी पत्र लिहिले? मी माझ्या फ्रेंडसाठी पत्र लिहिलंय. हाय सुहानी, कशी आहेस तू? सुट्टी पडली ना आता शाळेला, तर मी तुला खूप मिस करते. पत्र लिहायची सवय तर नाही आहे मला, पण म्हणलं असंच लिहून बघूया. पण आता खूप उन्हाळा आहे ना, जास्त बाहेर फिरू नकोस. तुला आठवतं तू माझ्या घरी आलतीस आणि आंब्याचं झाड बघितलेलंस, तशीच वरती चढलेलीस आंबे तोडायला आणि खाली पडलीस. किती लागलेलं तुला? मला आठवलं ना की मला हसायला पण येतं आणि तुझी दया पण येते. आता शाळा सुरू होईल ना, तेव्हा भेटूया आपण आणि तीच धमाल मस्ती करूया आणि आपला अभ्यास. ओके, बाय. बरं, मला एक त्याच्यामध्ये मला कळलं नाही की ती बिचारी एवढी झाडावरती चढली, ती एवढी पडली धपाक्कन खाली. तुला हसायला काय येत होतं? कारण ती खाली चिखलात पडली, पूर्ण माखलेली चिखलं. पण कधी ती काय बोलली? तिची काय रिॲक्शन होती? ती मला उलट ओरडायला लागली की कशाला हसते, मला एवढं लागलं. तर तू जसं लिहिलं होतं कधी पत्र? आम्ही तर नाही लिहिलं कधी, पण मुलगीने लिहिलं तर खूप छान वाटतं. खूप छान वाटतं. हा पण तुला काय वाटतं, असं पत्र लिहायला पाहिजे? हा कधी तर लिहायला पाहिजेनच पत्र. लिहायला पाहिजे. हा फोनवरती बोलणं आणि पत्र लिहून पाठवणं खूप फरक आहे. हा, म्हणून तर आम्ही ही पत्राची परंपरा सुरू केलेली आहे. खूप छान वाटलं ताई तुमच्याशी बोलून, ताई तुमच्याशी सुद्धा बोलून. तर आता आपण जाऊया शेवटच्या खेळाकडे. मंडळी, या पत्राच्या वाचनानंतर आता आपण जाणार आहोत आपल्या शेवटच्या खेळाकडे आणि बघणार आहोत की आजच्या भागामध्ये कोण होते धुरंधर जोडी. या खेळाचं नाव आहे मीच आहे लाडूबा. आता हा खेळ दोघांनी मिळून खेळायचा आहे. हा, कसं खेळायचं आहे? आता माझे जे भाचे आहे त्यांनी काय करायचंय, ही बाटली घ्यायची हा, आणि ही बाटली अशी फ्लिप करायची, म्हणजे अशी करून अशी उभी करायची. अशी उभी झाली की आईंनी काय करायचंय, पटापट हा लाडू खाऊन संपवायचा. जोपर्यंत लाडू खाऊन संपवत नाही तोपर्यंत पुन्हा अशी बाटली फिरवायला घ्यायची नाही. 1 2 3. अरे इथं मला कुठे मारतोयस बाबा? इथे ठेव, इथे जातो मी. हा, व्हेरी गुड. फटाफट खायला घ्यायचंय. शाबास शाबास. हा, पूर्ण संपवायचा लाडू. हा, शाबास. हा 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 हा, फटाफट लवकर लवकर. शाबास. हा हा, व्हेरी गुड. हा, लवकर. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. मध्ये टाकणार आहे. हा, व्हेरी गुड. शाबास. मस्त.
तिसरा, हा शबाश. हा हॅलो. 10. तीन. 8 आणि 1. पटकन लाडू संपेल तो. लवकर हात वरती करायचा आहे. हात वरती करायचा आहे. तुझं झाला. हा हात वरती करायचा. हा रेडी. जी तिसऱ्या क्रमांकाची जोडी आहे ती जोडी आहे तनिष्का आणि रंजनाताई यांची. एकदा जोरदार टाळ्या. आणि ताई तू उपविजेती झालेली आहेस, त्याच्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून तुझा खास हक्काचा माहेरचा आहेर इंडक्शन. ताई खूप खूप अभिनंदन तुझं. आणि कसं वाटतंय? खूप छान वाटतंय सर. बरं वाटतंय. काय बनवणार आहे इंडक्शनवर? तांदूळचा खीर. तांदळाची खीर. व्हेरी गुड. क्या बात आहे ताई. खूप खूप अभिनंदन. आणि शुभम बाळा तुला सुद्धा मिळते मामाच्या खजिन्यामधून तुला हवा असणारा खेळ. आणि त्यासाठी चिठ्ठी उचलायची आहे. ओके काय आलंय त्याच्यामध्ये? गन. गन बंदूक. ओके व्हेरी गुड. आणि आजच्या भागाची धुरंधर जोडी ठरलेली आहे राजवीर आणि शुभांगी ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते. जोरदार टाळ्या. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. तू हुकुमाची राणी झालेली आहेस, त्याच्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून खास तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर म्हणजे मायक्रोवेव्ह. बरं ताई तर हुकुमाची राणी झालेली आहेस, तसा कुठला हुकूम तुला तिथे आज सोडावंसं वाटतं जो सगळ्यांनी पाळला पाहिजे? एकच बदलेल, जिथे वडिलांचं नाव आहे तसंच आईचं पण नाव असावं मुलापुढे. मुलाच्या नावात आईचं पण नाव असायला हो. पाहिजे. हो. हा जो दाद्या आहे तो झालेला आहे हुकुमाचा राजपुत्र, ज्याला मिळतोय के. ओके व्हेरी गुड. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. म्हणजे की लहान मुलांबरोबर खेळताना एक गोष्ट मात्र नक्कीच जाणवली की त्यांना तसली भीती नाहीये, पण त्यांना नवीन नवीन गोष्टी जाणून सुद्धा घ्यायच्या असतात आणि त्यामुळे आपल्याला त्यांच्या स्पीडनुसार पळावं लागणार आहे. थोडी दमछाक होणार आहे, पण त्यातून एक चांगलं नातं निर्माण होणार आहे. त्या भेटूया पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सोहळा सख्यांचा कल्ला माय लेकरांचा.